सो मंडळी, जसे आपण कोकणात जातो, जसं आपण गोव्याला जातो, जसं आपला केरळची कोस्टलाईन आहे, तशीच आपल्या ईस्टर्न साईडला इंडियाच्या एक सुंदर कोस्टलाईन आहे, ती म्हणजे चेन्नई आणि पॉंडिचेरीची कोस्टलाईन. पॉंडिचेरी एक असं शहर आहे की ज्याच्यात मॅक्सिमम सेटलमेंट झाल्या होत्या पूर्वी. पोर्तुगीज येऊन गेले, फ्रेंच येऊन गेले, ब्रिटिशर्सची तिथे सेटलमेंट झाली. पण त्या शहराची एक खासियत मी अशी सांगेन की खूप शांत शहर आहे आणि चेन्नईपासून हार्डली 2 तासावर आहे. पॉंडिचेरीला विमानतळसुद्धा आहे, सो यू कॅन फ्लाय टू पॉंडिचेरी फ्रॉम एनी ऑफ दी इंडियन मेजर एअरपोर्ट्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉंडिचेरी शांत असला तरीसुद्धा तिथे साधारण तुमच्याकडे जरी एक वीकेंड आला, फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि एखादा मंडे, तुम्ही त्याला अटॅच करून घेऊ शकता. म्हणजे 4 दिवसामध्ये पॉंडिचेरीची खूप चांगली सिम्पल बट ब्युटिफुल टूर होऊ शकते. पॉंडिचेरीमध्ये बघण्यासारखं काय आहे? पहिलं पॉंडिचेरी म्हटलं की पहिलं आपल्याला आठवतं ते म्हणजे ऑरोविले. ऑरोविले किंवा ऑरोविलेच्याच तिथे मैत्री मंदिर आहे. मैत्री मंदिर जरी आपण मंदिर म्हणत असलो तरी इट्स नॉट अ टेम्पल, इट्स अ मेडिटेशन प्लेस. ऑरोविले एक अशी सेटलमेंट आहे आपण म्हणूयात की जिथे 60 कंट्रीजचे लोक एकत्र राहतात आणि विदाऊट एनी डिस्क्रिमिनेशन, विदाऊट एनी कास्ट, कल्चर, तसं काही तिथे प्रकार नाही आहे. अँड यू कॅन ॲक्च्युली गो अँड स्टे इन ऑरोविले ऑल्सो. त्यानंतर तिथे ऑफकोर्स पॉंडिचेरी मी बीच म्हणते म्हटलं, प्रॉमिनंट जो बीच आहे त्यांचा पॅराडाईज बीच जो आहे, रॉक बीच जो आहे, ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. पॉंडिचेरीपासून एक 100 किलोमीटरवरच महाबलीपुरम आहे, विच इज अगेन अ ब्युटिफुल प्लेस. ज्यांना महाभारताशी जे कनेक्ट होतात, 7th आणि 8th सेंचुरीमधले मोनोलिथ्स तिथे आहेत, त्यामुळे महाबलीपुरमसुद्धा तुम्ही एक दिवस आयटनरीमध्ये ठेवू शकता. हार्डली 100 किलोमीटरचं डिस्टन्स आहे पॉंडिचेरीपासून. सेकंडली, पॉंडिचेरीमध्ये कॅफे कल्चर खूप फेमस आहे आणि खूप छान आहेत तिथले कॅफेज. फ्रेंच पॅटिस्ट्रीज म्हणून कॅफेज आहेत. तिथे तुम्ही पेस्ट्रीज ट्राय करू शकता, कॉफीज ट्राय करू शकता, सँडविचेस ट्राय करू शकता. अगेन बेस्ट प्लेस फॉर शॉपिंग ऑल्सो. जर तुम्ही इनकमिंग टुरिस्ट जर आपल्या इथं म्हणत असो आपण की इनबाउंड टुरिझम कुठं चालतं अदर दॅन गोवा, तर आय कॅन से पॉंडिचेरीमध्ये जास्त चालतं. कारण बिकॉज ऑफ सेम की तिथे शांतता आहे, अजून जास्त अनएक्सप्लोर्ड नसल्यामुळे पॉंडिचेरीमध्ये तशी पीसफुल प्लेस तुम्हाला मिळेल आणि पीसफुल बीचेस तुम्हाला मिळतील. त्यामुळे डेफिनेटली एखादा वीकेंड जर तुमच्याकडे आला तर डेफिनेटली पॉंडिचेरी एक्सप्लोअर करा. थँक्यू.